नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 मार्च 2025 वार गुरुवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतूनच जावे लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. मालमत्ता कर भरा ऑनलाईन. सुलभ पेमेंट पर्याय. आपल्या मागणी बिलवरील असणारा QR कोड स्कॅन करा. गुगल पे, ऑल क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध. आयुक्त महानगरपालिका अमरावती. कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त कर भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे. महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. ऐतिहासिक अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीचे आयोजन येत्या 29 मार्चला करण्यात आले आहे. 2025-26 करिता नव्या कार्यकारिणीकरिता होणाऱ्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीत चुरशीच्या लढतीचा सामना पाहायला मिळणार आहे. सध्याच्या तापमानाच्या उष्णतेने व निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण आणखी रंगतदार बनले आहे. ज्या प्रकारे उमेदवार वकील मतदार सदस्यांशी संवाद साधत आहेत त्यातून या निवडणुकीची गोडी अधिक वाढली आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या आगामी निवडणुकीत कोणाची पारडी जड राहणार आहे हे बघणे नक्कीच महत्त्वाचे आहे. आगामी अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीत चुरशीच्या लढतीचा सामना दिसून येत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता ॲडव्होकेट सुनील देशमुख आणि ॲडव्होकेट हरीश निंबाडकर यांच्यात तीव्र संघर्ष होणार आहे. तसेच उपाध्यक्षपदाकरिता ॲडव्होकेट विनोद दशस्त्र आणि ॲडव्होकेट आशिष लांडे यांच्यात चुरशी लढत होईल. सचिवपदाकरिता तिन्ही उमेदवार ॲडव्होकेट अमोल मुरळ, ॲडव्होकेट नासिर शाह आणि ॲडव्होकेट सीमा तोंडरे यांच्यात सशक्त लढाई होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय सचिवपदाकरिता ॲडव्होकेट विद्या माणके आणि ॲडव्होकेट सचिन पंडितकर यांच्यात चुरस असणार आहे. एक्झिक्युटिव्ह मेंबर पदाकरिता 13 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये ॲडव्होकेट अक्षय बोडे, ॲडव्होकेट प्रेम दामोदर, ॲडव्होकेट राजू जामणेकर, ॲडव्होकेट नेतल मल्ल आणि इतर उमेदवार सामोर येणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट RB कलंत्री यांनी या निवडणुकीच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. ही निवडणूक दरवर्षाला होत असते. 1 वर्षाचा याचा कार्यकाल असतो आणि यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक सचिव, एक लायब्ररी सचिव आणि 7 कार्यकारी सदस्य अशा 11 लोकांची निवड करण्यात येते. यावेळेस एकूण 1597 मतदार आहेत. यामध्ये 11 पदांकरता 22 उमेदवार रिंगणात आहेत आणि मतदानाची प्रक्रिया ही 21 तारखेपासून सुरू झालेली आहे. फॉर्म डिस्ट्रीब्युशन करून ॲक्सेप्ट करण्यापासून 29 तारखेला सकाळी 10 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि 30 तारखेला रविवारी
दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून मतदानाच्या मोजणीला प्रारंभ होणार आहे. आधी मतमोजणी ही निवडणुकीच्या दिवशीच म्हणजे 29 तारखेला शनिवारी रात्री करायचं ठरलेलं होतं, परंतु मतदानांची संख्या बघता सर्वांच्या संमतीने असं ठरलं की ही मतमोजणी जी आहे ती दुसऱ्या दिवशी रविवारी 30 तारखेला करण्यात यावी. सकाळी 9 वाजतापासून याची सुरुवात करण्यात येईल. तोपर्यंत मतमोजणीच्या मतपेट्या ज्या आहेत ह्या अमरावती जिल्हा वकील संघाच्या इमारतीमध्ये, परंतु मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे मी माझ्या कस्टडीमध्ये राहतील आणि सर्वानुमते असा ठराव झालेला आहे की मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली त्यांच्या की अँड लॉकमध्ये त्या पेट्या देण्यात यावा. त्यानुसार त्या राहतील आणि 30 तारखेला सकाळी त्याची मतमोजणी होईल. 30 तारखेला रात्री उशिरापर्यंत सर्व पदांचा निकाल येण्याची शक्यता आहे. एकंदरीत आतापर्यंतच्या पाहणीनुसार खेळीमेळीच्या वातावरणात सर्व व्यवस्थित सुरू आहे आणि पुढेही वकील बांधव या कार्यक्रमात आम्हाला पूर्ण सहकार्य करतील, आम्हाला अशी याची पूर्ण अपेक्षा आहे आणि सर्व निवडणुकीचा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुव्यवस्थितरित्या पार पडेल याची मला खात्री आहे. तर उपनिवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट शहजाद नय्यर देखील कार्यरत आहेत. या सर्व उमेदवारांमध्ये नेमके कोण बाजी मारणार हे पाहणे आता केवळ काळाची बाब आहे. मी ॲडव्होकेट सुनील देशमुख, अमरावती जिल्हा वकील संघाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार आहे. माझी उमेदवारी विशेषतः काही कारणांकरता आहे. जसं की अमरावती जिल्हा वकील संघामध्ये महिला वकिलांची संख्या खूप वाढलेली आहे. आज 550-600 महिला रेग्युलर कोर्टामध्ये येणाऱ्या आहेत. त्यामुळे सर्वप्रथम वकील संघाच्या कार्यकारिणीमध्ये महिलांकरता एक उपाध्यक्षाची पद राखीव ठेवणे, त्यानंतर त्यांच्यासाठी सेपरेट बाररूमची व्यवस्था करून देणे, त्यांना चांगल्या वॉशरूमची व्यवस्था करून देणे, लंच बॉक्स खाण्याकरता त्यांना चांगली व्यवस्था करून देणे. ज्या महिला वकिलांचे लहान मुलं आहेत त्यांच्याकरता एक बालसंगोपनाची रूम इथे अवेलेबल करून देणे. अमरावती जिल्हा वकील संघामध्ये ज्युनियरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्या ज्युनियर वकिलांना कोर्टामध्ये यथोचित सन्मान भेटेल, त्यांना ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून ट्रीट केलं जाईल. त्यांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी चांगले लेक्चर कंडक्ट करणे, चांगल्या स्पेसिमेन कॉपीज लायब्ररीमध्ये अवेलेबल करून देणे, लायब्ररीचा त्यांना भरपूर फायदा मिळेल अशी व्यवस्था करणे. इमारतीमध्ये बसण्याच्या जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे एक मोठी नवीन बार रूमची इथं स्थापना करणे, त्याच्यामध्ये सगळ्या महिलांकरता वकिलांकरता बार रूम, रिक्रिएशन हॉल, कॅन्टीन, चांगली लायब्ररी हे स्थापित करणे. इमारतीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, कॉरिडॉरमध्ये फॅन नाही आहे, व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही आहे, कॅन्टीन आमच्या इथे चांगल्या पद्धतीने नाही आहे, ते कॅन्टीनची व्यवस्था तयार करणे आणि वकील, जज, लिटिगंट्स आणि कर्मचारी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये समन्वय घडवून आणणे, असं एक सगळ्या उद्देशाने मी माझी उमेदवारी इथे जाहीर केलेली आहे. जिल्हा वकील संघाच्या 2025-26च्या निवडणुकीमध्ये मी ॲडव्होकेट निंबाळकर अध्यक्षपदाकरिता उभा असून माझे जे प्राधान्यक्रम आहेत, पुढील वर्षात मला ज्या पद्धतीने काम करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम माझ्या प्राधान्यक्रमामध्ये उद्दिष्टांमध्ये मी जे पहिलं कर्तव्य ठरवलेलं आहे त्यामध्ये नवोदित वकिलांसाठी जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी जे फी निश्चित केली आहे एनरोलमेंटकरिता त्या धर्तीवर आपल्या वकील संघाची सुद्धा फी कमी करणे आणि पहिल्या 5 वर्षासाठी नवोदित वकिलांना कमी आणि सवलतीच्या दरामध्ये वार्षिक फी नेमून देणे यासाठी मी काम करणार आहे. त्याशिवाय वकील संघाची जी सध्याची स्मृतिगंध विमा योजना आहे त्या विमा योजनेचं कव्हर 2 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवणे आणि जखमी सदस्यांकरिता 40,000वरून 2 लाखापर्यंत वाढवणे हे माझे उद्दिष्ट आहे. त्याशिवाय वकील संघामध्ये सध्या जी पार्किंग व्यवस्था आहे ती अपुरी असून त्यासाठी शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था, त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये CCTV कॅमेराज, सर्व वकील संघाच्या बैठक कक्षांमध्ये वायफाय सुविधा, त्याशिवाय त्या वकील कक्षांमध्ये पिण्याच्या पाण्याची अविरत सोय या बाबींनासुद्धा माझं प्राधान्य असणार आहे. आणि या सर्व बाबी करताना वकील संघाचे सर्व सदस्य, विशेषतः महिला वकील संघ यांच्या आरोग्यविषयक गरजा आणि त्यांना जी कामकाज करताना सुरक्षा हवी आहे ती सर्व सुरक्षा निर्माण करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे. अशा रंगतदार लढतीत कोणाची लहान मोठी भूमिका असेल हे मात्र निवडणुकीच्या नंतरच समोर येईल. या निवडणुकीमध्ये कोणाला विजय मिळवता येईल हे पाहणे खूपच रोमांचक ठरेल आहे. या निवडणुकीला साक्षीदार होण्याकरिता आपले लक्ष 29 मार्चवर असणार आहे असा अंदाज आहे.
निवडणूक प्रचाराच्या या रंगतदार टप्प्यावर उमेदवार व वकील सदस्य एकमेकांशी संवाद साधत एकसंघ प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. अंतिम निकालाची कुतूहलता दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणुकीतील पुढील अपडेटसाठी आपण बघत राहा सिटी न्यूज. शहरातील सौंदर्य वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दुभाजकांवर झाडं आणि वेलींनी सुशोभीकरण करण्यात आलंय. मात्र उन्हाच्या तडाख्यात या वृक्षवेलींनी जीव गमावलाय. काँग्रेस नगर सारख्या व्हीआयपी परिसरात सुद्धा हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याचा कडाका वाढलाय आणि त्यासोबतच शहरातील दुभाजकांवरील सुशोभीकरणाची वाट लागली आहे. लाखो रुपये खर्चून लावलेली वृक्ष आणि वेलींना आवश्यक पाणी आणि देखभाल मिळालेली नाही. परिणामी अनेक झाडं कोमजलेली तर काही झाडे गायबच झाली आहे. काँग्रेस नगर परिसर जो व्हीआयपी झोन म्हणून ओळखला जातो तिथल्या दुभाजकांचीही अवस्था पाहण्यालायक नाही. माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांनी निसर्गप्रेमाच्या हेतूने काँग्रेस नगरमधील कमल पुष्प बंगला परिसरात दुभाजकांवर झाडं लावली होती. मात्र मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इतर भागातील झाडं करपून गेली तर काही ठिकाणी कचऱ्याने झाडांची जागा घेतली आहे. रुक्मिणीनगर बस स्थानक मार्गावरील दुभाजकही याला अपवाद नाही. इथेही वाढलेल्या झाडांऐवजी कचऱ्याचा साचाच पाहायला मिळतोय. यावरून मनपा प्रशासनाची उद्यान विभागाकडनं होत असलेली दखलशून्यता स्पष्ट होते. सुशोभीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो, परंतु त्याची निगा राखली जात नाही. नागरिक आता प्रश्न विचारित आहेत की या वाया गेलेल्या निधीला जबाबदार कोण? शहराच्या सौंदर्यीकरणासाठी होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाचा हिशोब नागरिक आता मागित आहेत. मनपा प्रशासन आता यावर काय कारवाई करणार किंवा सामान्य जनतेच्या या प्रश्नांची काय उत्तरं देणार हे पाहावं लागणार आहे. एक अद्भुत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कार्यक्रम राजस्थानी महिलांचे गणगौर महोत्सव. राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने आयोजित गणगौर महोत्सवाच्या 16 दिवसीय पर्वाचा समारंभ. गणगौर महोत्सव एक खास पारंपरिक सण आहे जो विशेषतः महिलांद्वारे साजरा केला जातो. या महोत्सवात महिलांना शिव आणि पार्वतीला ईसर आणि गणगौरच्या रूपात पूजा अर्चना केली जाते. त्याचबरोबर राजस्थानी महिला पारंपरिक पोशाख घालून आणि सोळा शृंगार करून उत्सवाच्या रंगात रंगविले आहेत. सतीधाम मंदिर ते माहेश्वरी भवन पर्यंत निघालेली शोभायात्रा जी आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान दर्शवितो. बघूया या ऐतिहासिक आणि रंगीबिरंगी पर्वाच्या दृश्यांचा अनुभव. होळीच्या सणानंतर राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने 16 दिवसीय गणगौर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाच्या निमित्ताने महिलांनी गणगौरची पूजा अर्चना केली, जी पारंपरिक पद्धतीने 16 दिवसांपर्यंत केली जाते. गणगौर महोत्सव हा विवाहासंबंधी सुख समृद्धी व कुटुंबांच्या आरोग्याची कामना करणारा सण आहे. या सणात महिलांनी पारंपरिक राजस्थानी पोशाख घालून 16 शृंगार केला. तसेच हातांवर आणि पायांवर मेहंदी लावली, ज्याला सिंजारा असं म्हटलं जातं. सिंजाराची परंपरा महिलांच्या उत्साह आणि सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. बुधवारी 24 मार्चला गणगौरची भव्य शोभायात्रा सतीधाम मंदिरातून सुरू होऊन संपूर्ण शहरभर फिरली. यावेळी महिलांनी राजस्थानी परिधान घालून व 16 शृंगार करून शोभायात्रेत सहभाग घेतला. या शोभायात्रेचा समारोप माहेश्वरी भवन येथे करण्यात आला, ज्यामध्ये राजस्थानी महिला मंडळांनी भव्य आयोजन केलं. ही 16 दिवसाची आमची माहेश्वरी महिला मंडळाची गणगौर आहे. ही प्रथा राजस्थानी
समाजाची आहे आणि होळी झाल्यानंतर पूर्ण 16 दिवस गणगौरची पूजा होते आणि गणगौर आपल्या माहेरी येते. गणगौर म्हणजे पार्वती, हा शंकर पार्वतीचा उत्साह आहे. आणि 16व्या दिवशी ईश्वर पार्वती म्हणजे शंकरजी हे आपल्या सासरी येतात आणि आनंदाने 16 दिवस आपल्या माहेरामध्ये पार्वती ही आनंदाने आपल्या मैत्रिणीसोबत नाचत असते आणि आनंद उत्साह साजरा करते. आणि ही पूजा जी आहे ही पूजा ज्या आपल्या सुहागण लेडीज आहे त्यांच्या कामनेसाठी म्हणजे सुहागच्या कामनेसाठी केली जाते. आणि लहान मुली म्हणजे युवती यांना चांगलं वर मिळालं पाहिजे म्हणून 16 दिवस याचं पूर्ण राजस्थानी समाज मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतात. माहेश्वरी महिला मंडल पंचायत अंतर्गत यहाँ आज गणगौर बिंदोरा सतीधाम मंदिर से माहेश्वरी भवन जा रहा है. इसमें सभी समाज की माहेश्वरी महिला मंडल के सदस्य और सभी शहर के सभी मंडल इसमें सहभागी हुए और बड़े उत्साह के साथ यह गणगौर बिंदोरा निकल रहा है. मेरे साथ उपस्थित है हमारी माजी अध्यक्षा मालती जी सिख जी. सभी को गणगौर की शुभकामनाएं. सभी को गणगौर की बहुत बहुत शुभकामनाएं और भगवान शंकर सभी का वर को सही सलामत रखे और उदंड आयुष्य दे, यही मनोकामना हम शंकर पार्वती के पास करते हैं. आजच्या शोभायात्रेत आम्ही पाहिले आहेत अनोख्या रंगबिरंगी पोशाखांमध्ये महिलांनी साजरा केलेला आनंद आणि उत्साह. राजस्थानी महिला मंडळावतीने आयोजित या भव्य सोहळ्यात सर्व महिलांनी त्यांच्या साज शृंगारासह सहभागी होऊन एक आदर्श प्रदर्शन केलेत आहे. समारंभाची सांगता शोभायात्रेच्या संपूर्ण शहरभर आवर्तनात झाली आहे. चैत्र नवरात्र आणि गुढीपाडवा या निमित्त श्री दुर्गादेवी मंदिर शोभानगर येथे श्री सप्तशती विजय ग्रंथाच्या 1111 भाविक भक्तांच्या महापारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात मुख्य कथावाचक जया डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली 1111 भाविक भक्त सहभागी होणार आहेत. तसेच महाहवन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. नमस्कार सभी को, मेरा नमस्कार है. दुर्गा देवी मंदिर शोभानगर अमरावती, हम लोग ने पारायण लिया हुआ है. माँ सप्तशती माता का विजय ग्रंथ का कार्यक्रम है. 1111 लोगों की हमने रिंग बनाई है सर्कल. इसमें सभी भाविक भक्त अपना लाभ लेंगे. मुख्य प्रमुख हमारी जयाताई डोंगरे, उनके सम्मुख ये सब कार्यक्रम होगा. 5 तारीख को सुबह हवन होगा, कन्या पूजन होगा, आरती होगी और सुबह महाप्रसाद रहेगा. तो सभी से निवेदन है कि सभी भाविक भक्त महाप्रसाद का लाभ लेंगे. दिव्यांग रुग्णांना त्यांच्या मूलभूत हक्कासाठीही संघर्ष करावा लागतोय. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णांना होत असलेला त्रास आणि प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका यावर सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात सतत चक्रा माराव्या लागत असल्याने त्यांचा त्रास अधिकच वाढतोय. विशेषतः ज्यांना चालता येत नाही त्यांना प्रवेशद्वारापासूनच मोठा संघर्ष करावा लागतोय. अशातच दिव्यांग रुग्णांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे यांची भेट घेऊन दिव्यांगांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघातात दिव्यांग झालेल्या व्यक्तींना 1 महिन्याच्या आत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुनर्तपासणी प्रक्रियेसाठी अकोलाऐवजी अमरावतीतच सोय उपलब्ध करून देण्याची ही मागणी पत्र देण्यात आले आहे. डॉक्टर सोंदाडे यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख गोलू पाटील, अजय तायडे, नंदू वानखडे आणि प्रतीक गोंडाणे उपस्थित होते. दिव्यांगांचा असा विषय आहे का प्रत्येक वेळेस इथं इरविनला सांगू आम्ही थकलेलं आहे किंवा दिव्यांगासाठी व्हीलचेअरची व्यवस्था नाही. प्रत्येक बुधवारी दिव्यांग लोक बाहेरगावून ग्रामीण भागातून येतात, ज्यांना चालता येत नाही ते दिव्यांग लोक घासत प्रत्येक विभागाकडे पोहोचतात आणि आपली तपासणी करतात. इथं वारंवार सांगूनही व्हीलचेअरची व्यवस्था झालेली नाही आहे आणि जे दिव्यांग आहेत
त्यांनाही हे त्रास देतात का बा आताच कसा दिव्यांग आहे. माननीय आमदार बच्चू कडे आज तो दिव्यांग गेला होता तर तो खरोखर दिव्यांग आहे. त्याला 6 महिने झाले ऑपरेशन होऊन झालेला आहे. तो त्याचा पाय चांगला होणार नाही तरी त्याला 1 वर्षानं बोलावलेलं आहे. तपासणी हे डॉक्टर करतात. डॉक्टरांकडे सर्व तपासणी त्यांना समजते का हा दिव्यांग आहे, हा दुरुस्त होणार नाही. कशाला मग त्याला त्रास द्यायचा. याच्यानी यांनी थोडीशी दुरुस्त करायला पाहिजे. आणि तिकीटसाठी दिव्यांगाला घंटोशी उभं राहावं लागतं. त्या दिवशी 2-2.5 तास फक्त असतं तिथं 11 ते 1-1.5 वाजेपर्यंत तपासणीसाठी. आणि बाहेरगावून आलेले दिव्यांग भरपूर वापस जातात. परत त्यांना खर्च करून इथं यावं लागतं. याचा त्रास असते. भरपूर व्यवस्था आणि तिथं जागाही खूप कमी आहे दिव्यांगांसाठी. ते आता आम्ही माननीय बंटीभाऊ रामटेके, गुलूभाऊ पाटील यांच्या माध्यमातून सीएस सरांना सांगितलं का दिव्यांगाचा विभाग थोडासा वेगळा करा. कोविड काळांनी ज्या लोकांना दिला होता तुम्ही ते दिव्यांगासाठी आता करा. सरांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे का आम्ही बा करू लवकरात लवकर. दिव्यांगांवर भरपूर इथं असा त्रास होत आहे आणि एजंट लोकांचे भरपूर त्रास आहे. 30-40 रुपये प्रमाणपत्राला लागतं. दिव्यांग इथं 500-500, 2-2 हजार रुपये दिव्यांगापासून एजंट लोक घेतात. या एजंट लोकांची यांनी थोडासा इथं व्यवस्था त्यांची इथून बाहेर करायला पाहिजे. एजंट लोक इथं असली नाही पाहिजे असं आमचं सीएस सरांना म्हणणं आहे. दिव्यांग रुग्णांसाठी ही लढाई अजूनही सुरूच आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर या समस्यांवर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. भातकुली तालुक्यात सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली लावलेली झाडं ऑक्सिजनवर असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. शासनाने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविला. मात्र दगडागड आणि बडेगाव ई-क्लास क्षेत्रात ही झाडं वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. भातकुली तालुक्यातील दगडागड आणि बेडेगाव ई-क्लास क्षेत्रात सामाजिक वनीकरण अंतर्गत 2022-23 मध्ये एकूण 1000 झाडांची लागवड करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता फक्त 400 झाडं अस्तित्वास असल्याचं समोर आलंय. पाण्याचा अभाव, देखभालीची कमतरता आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे ही झाडं ऑक्सिजनवर असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे मजूर काम करताना दिसलेले नाहीत. पाणी देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ही झाडं वाढत चालली आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. योजनेला पांढरा हत्ती दाखवला जात आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा योजनेला यामुळे मोठा धक्का बसला असून यावर सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली लावलेली ही झाडं जिवंत राहण्याऐवजी वाळत चालली आहेत. प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीचा अभाव यामुळे या पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. आता प्रश्न असा आहे की या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष देणार का आणि दोषींवर कारवाई होणार का? भातकुली तालुक्यात सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली लावलेली झाडं ऑक्सिजनवर असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. शासनाने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविला. मात्र दगडागड आणि बडेगाव ई-क्लास क्षेत्रात ही झाडं वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. भातकुली तालुक्यातील दगडागड आणि बेडेगाव ई-क्लास क्षेत्रात सामाजिक वनीकरण अंतर्गत 2022-23 मध्ये एकूण 1000 झाडांची लागवड करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता फक्त 400 झाडं अस्तित्वास असल्याचं समोर आलंय. पाण्याचा अभाव, देखभालीची कमतरता आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे ही झाडं ऑक्सिजनवर असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे मजूर काम करताना दिसलेले नाहीत. पाणी देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ही झाडं वाढत चालली आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. योजनेला पांढरा हत्ती दाखवला जात आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा योजनेला यामुळे मोठा धक्का बसला असून यावर सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली लावलेली ही झाडं जिवंत राहण्याऐवजी वाढत चालली आहेत. प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीचा अभाव यामुळे या पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. आता प्रश्न असा आहे की या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष देणार का आणि दोषींवर कारवाई होणार का? मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात उन्हाळ्याच्या तिखट तापात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. चिखलदरा तालुक्यातील मोथा गावातील महिलांना दररोज 4 ते 5 किलोमीटर अंतरावर पाणी भरण्यासाठी जावे लागते. पाण्याची या टंचाईची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे स्थानिक जनतेने जिल्हा प्रशासनाकडे पाण्याच्या नियोजनाची मागणी केली आहे.
चिखलदरा तालुक्यात उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. मोथा गावातील महिलांना रोज 4 ते 5 किलोमीटर पाणी भरण्यासाठी पळावे लागते. पाणी कमी झाल्यामुळे गावातील विहिरीचे पाणी आटले आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला महिलांना पाणी भरण्यासाठी घराबाहेर निघावे लागते. टँकर आले की त्या टँकरमधनं काही पाणी मिळवण्यासाठी महिलांना आपला घडाही घेऊन चांगले अंतर गाठावे लागते. स्थानिक गावकऱ्यांनी विशेषतः महिला याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचित केले आहे की उन्हाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात मेळघाटात पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या स्थितीमुळे जनतेची दैनंदिन जीवनसाधन सोयींची मोठी कसरत होत आहे. पाणी टंचाईच्या या गंभीर परिस्थितीवर त्वरित उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा याचा परिणाम स्थानिक आरोग्य आणि जीवनमानावर होऊ शकतो. येण्याला किती अंतर गाठावं लागते रोज? 1-2 किलोमीटर आणावं लागते. किती ट्रिपा करावं लागते? 7-8 करावं लागते. टँकरद्वारे पाणी किती रोज येते काय? हा, रोज येते. मग उन्हाळ्यात का पाणी टंचाई काय जाते, काय प्रॉब्लेम असते? उन्हाळ्यात पाणी त्या गावाचे सरून जाते. यातच नाही पाणी. पाणी सत्य रे दादा, हे तर किती शिवरात्री दिवसचं पाणी सरला मग टँकरने येते 4-5 येतात रोज गाड्या. पाणी पुरते? हा, टँकरने आणलं तर मग पुरते, रोज येत असतं. किती दूरचं अंतर पडते? किलोभर आहे म्हणजे अर्धा किलोमीटर. म्हणजे पाणी का पावसाळ्यात येत नाही का पाणी? पावसाळ्यात बी येते, तर हेच पाणी प्यायला लागते आम्हाला. साठवण होत नाही त्या पाण्याची, म्हणून हे टँकर चालू असते उन्हाळ्यावर 4 महिने. मग हे आता पाणी आटते का मग या दिवसात? टँकर मग टँकर किती रोज येते का दररोज? रोज येते, 2 टँकर येतात. कुठून येतात ते? ते आमगिरीवरून. मग रोज तुम्हाला असंच पाणी भरावं लागतं? रोज पाणी असंच भरावं लागते आम्हाला. किती किलोमीटर पायी जावं लागते? बाधा किती 10-20 खेपा न्यावं लागते आम्हाला. किती किलोमीटरचं अंतर आहे ते? तरी आमचं गाव घरापासून तर इथं 2-3 किलोमीटर येतेच दूर. 2-3 किलोमीटर भरणे घेऊन जावं लागते? मग हे काय डोक्यावर सकाळून संध्याकाळी चालूच असते या पाणी. त्रास आहे साहेब, काय सांगा. आम्ही दिवस निघतो तर 12 वाजेपर्यंत पाणी भरावं लागते. इकडे 4 वाजले की 6 वाजेपर्यंत खूप पाण्याची परेशानी आहे आम्हाला. तर टँकर येऊन राहिले, जेव्हा दिवसभर पाण्याचंच काम झालं नाही. पाण्यात पुरवठ्यासाठी आम्हाला मदत करा. चिखलदरा तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई पाहायला मिळत आहे. मेळघाटाच्या अतिदुर्गम गावामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई आहे आणि या टंचाईमुळे मेळघाटचे आदिवासी आणि गवलन जे लोक आहेत ते त्रासले आहे. 4 ते 5 किलोमीटर दररोज पाण्यासाठी अंतर गाठावं लागते आणि या विहिरीमध्ये कृत्रिम पाणी इथे येते. टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकल्या जाते. त्यानंतर इथचे लोक हे आपल्या दैनंदिन जीवनासाठी पाण्याचा उपयोग करतात. उन्हाळा लागायचा आहे 31 तारखेनंतर, याचे काय हाल होणार आणि मेळघाटात पाणी टंचाई होणार याचं चित्र आताच बघायला मिळत आहे. विहिरीचे पाणी आटले असून घरात आता पाणी पोहोचवण्यासाठी 8 ते 10 किलोमीटर अंतर हा घडे डोक्यावर घेऊन पाण्याचे घडे डोक्यावर घेऊन जावे लागण्याची वेळ आली आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, चिखलदरा. चिखलदरा तालुक्यातील या पाण्याच्या टंचाईमुळे जनतेचे जीवन संकटात आले आहे. जिल्हा प्रशासनाला जनतेच्या मागणीवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अकोला जिल्ह्यात बोरगाव मंचो पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशिबा गावाजवळ एक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
अग्निशमक दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत मोठा अनर्थ टाळला आहे. चला बघूया यावर सविस्तर घटना. वाशिबा गावाजवळील पडीक शेतात अचानक भीषण आग लागली. भरतिया गोडाऊनच्या जवळ असलेल्या जंगल भागात ही आग वेगाने पसरली. हवा आणि कोरड्या गवतामुळे आगीने काही वेळातच संपूर्ण परिसराला वेढलं. आग लागल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमक दल आणि पोलिसांना माहिती दिली. अकोला अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेत आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. त्यांच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निलेश चाटे, संजय भारसाकडे, अमोल मोरे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेसाठी त्यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सध्या आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केलाय. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरातील झाडे झुडपे आणि वनस्पतीचं नुकसान झालं आहे. अग्निशमक दल आणि पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. आगीचं नेमकं कारण लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. अकोला महानगरपालिकेच्या नेहरू पार्क चौकातील जुन्या सेंट्रल नाक्याच्या भंगार साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अधिक माहिती आपण जाणून घेऊया संपूर्ण घटनेबद्दल. अकोला महानगरपालिकेच्या नेहरू पार्क चौकाजवळील जुन्या सेंट्रल नाक्यावर असलेल्या भंगार साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. जवानांनी अथक प्रयत्नानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काळा धूर पसरला आणि लोकांमध्ये घबराहट निर्माण झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गोदामातील मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य जळून खाक झालेत. आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही. पोलीस आणि अग्निशमक दल या घटनेचा तपास करीत आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात सविस्तर अहवाल लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र भंगार साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि अग्निशमक विभाग अधिक सतर्क झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव फाट्यावर एक भीषण अपघात घडला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्गत घटना समोर आली आहे. या घटनेचं सविस्तर विश्लेषण आपण पाहूया. अकोला मूर्तिजापूर मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. 40 वर्षीय प्रशांत अणासाने हे अकोला जुने शहरातील रहिवासी होते आणि सध्या मुंबईत वास्तव्यास होते. प्रशांत अणासाने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी डोंगरगावला गेले होते, परंतु फाट्याजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आहे. धडक ही इतकी भीषण होती की प्रशांत अणासाने यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. डोंगरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. सध्या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वेग मर्यादा ओलांडणे किंवा वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अज्ञात वाहन चालकाला लवकरात लवकर शोधून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील कृषीनगरमध्ये अवैध दारू साठ्यावर एसडीपीओ पथकाने मोठी कारवाई केली आहे. 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी लाखोंच्या मालमत्तेची जप्ती केली आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी एसडीपीओ पथकाने शनिवारी धाड टाकली आणि अवैध देशी दारूचे मोठे साठे जप्त केले आहेत. अकोला शहरातील कृषीनगर क्षेत्रात एसडीपीओ पथकाने अवैध देशी दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल चराटे आणि अक्षय इंगडे हे दोघेही कृषीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर
एसडीपीओ पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. तपासणी दरम्यान 688 क्वार्टर असलेले 15 पेट्या दारू सापडल्यात, ज्याची बाजार मूल्य 48,160 आहे. यासोबतच 60,000 किमतीची मोटारसायकल देखील जप्त केली गेली आहे. मात्र या कारवाईत एकूण 1,08,160 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींविरुद्ध कारवाई सुरू आहे. ही महत्वाची कारवाई म्हणजे एक स्पष्ट संकेत आहे की अकोला पोलीस प्रशासन अवैध व्यवसायाच्या विरोधात कडक पावले उचलत आहे. आरोपींविरोधात अधिक तपास सुरू असून पुढील कारवाईची तयारी सुरू केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील कारंजा आणि नया अंदुरा येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण चर्चेचा विषय ठरला आहे. लघु पाटबंधारे विभागाने अकोला जिल्ह्यातील कारंजा धरण बांधले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतरस्ते पाण्याखाली गेले आहेत. अकोला जिल्ह्यातील कारंजा नया अंदुरा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशेचे 2 शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही, ज्यामुळे त्यांची शेतीची मशागत आणि पेरणीवर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित प्रशासनास अनेक वेळा निवेदन दिले होते, परंतु अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व 20 शेतकऱ्यांनी घेतले असून त्यांच्या मागणीचा मुद्दा आहे की शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आम्हाला नवीन शेतरस्ते मिळावेत, अन्यथा आम्ही आमरण उपोषण थांबविणार नाही. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे येत असलेले नया नांदुरा येथील 20 शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय. नेमके काय कारण आहे, काय मागण्या आहेत त्यांच्या, आपण जाणून घ्या. आपल्यासोबत शेतकरी जोडले. नेमके काय मागण्या आहेत सर आपल्या? आमच्या मागण्या आहेत, इथं हे जे धरण झालेलं आहे 2011ला याचं काम सुरू झालं, 19ला कंप्लीट झालं काम. आणि आमचे जे 2 शेतरस्ते होते, एक पूर्व साईडचा आणि एक पश्चिम साईडचा, हे दोन्ही शेतरस्ते त्या धरणाच्या पाण्यामध्ये बुडालेले आहेत. आज रोजी आम्हाला शेतात जाण्या येण्याकरता कुठलाही पर्यायी मार्ग नाही, म्हणून आम्ही विभागीय आयुक्त अमरावती, माननीय कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, SDO साहेब यांना, खासदार साहेब, आमदार साहेब यांना वारंवार निवेदनं दिले, परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आज हा उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. असे किती शेतकरी आहात तुम्ही संपूर्ण इथं आंदोलनासाठी बसला? आम्ही 20 ते 21 शेतकरी आहोत पूर्ण. नेमके आतापर्यंत कुठले अधिकारी तुम्हाला इथं भेट देण्यासाठी आले होते? नाही, आम्हाला तर भेट देण्यासाठी फक्त आमचे इथं कराड तलाठी आहेत ते आले होते आणि ठाणेदार साहेब आले होते. आमच्या इथं कारंजा आणि नयांदुरा धरण झालेलं आहे. 10-12 वर्षे होऊन राहिले या धरणाले. त्या धरणात आमचा जो मेन रस्ता शेतात जाय करता 2 रस्ते, ते 2 रस्ते इकडून आणि तिकडून हातरुण आणि हा इकडला निंबा फाटा, हे 2 रस्ते पाण्यात डुबलेले आहेत. व पाण्यात डुबल्यामुळे आमचे जे शेतकरी आहेत, उर्वरित जे शेती जे राहिलेली आहे, या शेतीकरता आम्हाला माल आणण्याकरता, शेती पेरण्याकरता आम्हाला बरीचशी तकलीफ होऊन राहिलेली आहे. आम्ही प्रेमाने 1 वर्ष गेलो, पण आता ते लोक आम्हाला जाऊ देत नाहीत. आम्ही उन्हाळ्यातच खत पाणी नेऊन ठेवतो, तिथं भिजवा नेऊन ठेवतो, उन्हाळ्यातच पेरणी करून ठेवतो. पेरणी केल्यानंतर आमची सगळी किस्तकारी बंद होते. फवारणी करून कशी बी आम्ही ते शेती करून राहिलो. शेती केल्यानंतर आम्ही जे पीक काढतो, ते पिकाचे गंजासुद्धा, सोयाबीन जे असतील ते आज लोक आमच्या आजपर्यंत होत्या, त्या गंजासुद्धा डुकराईनं, हरणाईनं बऱ्याचशा खराब केलेल्या आहेत. ताळपत्रे आमच्या 5-10 हजाराच्या ताळपत्र्या झाकण ठेवलेला आहे, तो नाश होते न्यारा. बाकीचे हे 10 पैशाचे खर्च आहे, तरी आम्हाला 10 रुपये लागून राहिलेले आहेत. व भयंकर तकलीफ होऊन राहिली आहे. तर जर आम्हाला जाण्या येण्याकरता जर रस्ता मागण्याची आमची तुम्हाला मागणी आहे, तर हे मागणी आमची पुरी करा. हे शेतकऱ्याचं आमचं सर्वांचं मान्य करा. आता आमचं कोणी उरलेलं नाही. आम्ही बरेचसे सर्व निवेदन दिले, सर्व काही केलं, आमचं कोणी दखल घेतली नाही. पण आता आम्ही आमरण उपोषण मांडलेलं आहे. याच्यात आमची दखल घ्यावा, आम्हाला रस्ते द्या. जर देत नसाल तर आमची जी उर्वरित जी शेती आहे, ते शेती तुम्ही विकत घ्या, नाही तर मग आम्हाला त्याचा मोबदला द्या आणि पूर्ण धरण करून टाका, असं आमचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईल का, याकडे संपूर्ण गावांचे लक्ष लागलेले आहेत. सिटी न्यूज, मुकेश डोके, अकोला. शेतकऱ्यांच्या संघर्षाला किती आणि केव्हा उत्तर मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 0.34% वाढ नोंदवली गेली आहे। या धरणाच्या जलसाठ्यामुळे अकोला शहर, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला MIDC आणि उन्नई खांबोरा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी आनंदाची बातमी आहे। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठं आणि 10 दरवाजांचं धरण म्हणजे काटेपूर्णा धरण सध्या 0.34% अधिक जलसाठा दाखवत आहे। 2023 मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे या धरणाचा जलसाठा 81.32% होता। मात्र 2024 मध्ये झालेल्या भरपूर पावसामुळे धरण ऑगस्ट महिन्यात 100% भरलं होतं आणि त्यानंतर अतिरिक्त पाणी नदीपात्रात विसर्जित करण्यात आलं। काटेपूर्णा धरण हे अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला MIDC आणि उन्नई खांबोरा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी महत्त्वाचं जलस्रोत आहे। संपूर्ण अकोला जिल्ह्यातील 64 गावांचे पाणी पुरवठा आणि मत्स्य उद्योग सध्या काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यावर अवलंबून आहेत। 2024 मध्ये झालेल्या भरपूर पावसामुळे या धरणाची स्थिती सुधारलेली आहे आणि आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत राहण्याची आशा व्यक्त केली जात आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात एक भयावह घटना घडली आहे। साई मंदिर परिसरातील रसोई हॉटेलला भीषण आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। घटनेचा सविस्तर आढावा घेऊया। वणी शहरातील साई मंदिर परिसरातील रसोई हॉटेलला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। आगीने क्षणार्धातच रौद्ररूप धारण केले आणि हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। आग लागल्याचे समजतात तेथील नागरिकांनी तातडीने अग्निशमक दलाला कळविले। अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केलेत। पाण्याचा मारा करून त्यांनी आग आटोक्यात आणली। या दुर्घटनेत हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। हॉटेलमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि किचनमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत। आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे। पोलीस तपास सुरू असून घटनेचा सखोल तपास केला जात आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमक दलाच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे। मात्र हॉटेल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आग लागल्याचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जी आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहातील वाईट परिस्थिती संबंधित आहे। या वसतिगृहात सुविधांचा गंभीर अभाव आहे। येथे विद्यार्थ्यांना दिले जात असलेले जेवणही निकृष्ट दर्जाचे आहे आणि वसतिगृहात अस्वच्छतेचं वातावरण पसरले आहे। अधिक तपशिलांसाठी आपल्या संवाददाता कडून आवाजावरून सविस्तर माहिती घेऊया। आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सध्या स्थितीने एक अस्वच्छ आणि अराजक वातावरण निर्माण झाले आहे। वसतिगृहात विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण कंत्राटदाराकडून दिले जात आहे, परंतु ते निकृष्ट दर्जाचे आहेत। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की वसतिगृहात अस्वच्छता सर्वत्र पसरलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय। विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी देखील अयोग्य आहे आणि वसतिगृहातील इतर अत्यावश्यक सुविधा देखील अपुऱ्या आहेत। शासनाने आदिवासी मुलांसाठी वसतिगृह तयार करताना अनेक सुविधा दिल्या आहेत, मात्र या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे अभाव दिसत आहे। या वसतिगृहावर कोणाचेही नियंत्रण नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे। वसतिगृहातील ही परिस्थिती शासन आणि संबंधित विभागांसाठी एक गंभीर प्रश्न आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे। हा एक गंभीर आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी बाब आहे। आदिवासी मुलांच्या वसतिगृहांमध्ये असलेल्या अशा वाईट परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे। आम्ही या मुद्द्यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी कायम लक्षात ठेवत राहू। चला बघूया या समस्येवर त्यांचे उत्तर काय असावे। नांदेड जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात एक आगळी वेगळी लढाई लढली जात आहे। इंजेगाव येथील महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी जिल्हा परिषदेसमोर थेट नोटांचा हार घालून आंदोलन केलंय।
त्यांचा आरोप आहे की अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नांदेड तालुक्यातील इंजे गावच्या सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी आपल्या गावातील विविध विकास कामांसाठी प्रयत्न केलेत. मात्र त्यांनी गंभीर आरोप केले आहेत की जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम मार्गी लावत नाही. या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत मुक्ताई पंचलिंगे यांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर थेट नोटांचा हार घालून आंदोलन केलंय. त्यांचा हा अनोखा निषेध लक्ष वेधून घेणारा ठरला. मुक्ताई पंचलिंगे यांचे म्हणणे आहे की सरपंच म्हणून गावातील विकास कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, परंतु अधिकारी आणि कर्मचारी काम करण्याऐवजी लाच मागतात. अनेकदा अर्ज आणि विनंत्या करूनही काहीच उपयोग होत नाही. यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुक्ताई पंचलिंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. ते देखील जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना योग्य चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. मात्र भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या या महिला सरपंचाची लढाई प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. मुक्ताई पंचलिंगे यांनी घेतलेलं हे पाऊल भ्रष्टाचाराविरोधातील एक सशक्त आवाज आहे. परंतु आता खरा प्रश्न असा आहे की प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेईल का, की हे आंदोलनही इतर अनेक आंदोलनासारखं दुर्लक्षित राहील. नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी 30 तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी रवींद्र टेकचंद चौधरी यांच्या घरातून नगदी रक्कम आणि सोने चांदीचे आभूषण चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. तपासासंबंधी आणखी पाहूया माहिती. या प्रकरणी फिर्यादी रवींद्र टेकचंद चौधरी यांनी पोलिसात तक्रार केली होती की अज्ञात चोरट्यांनी त्यांचं घर फोडून नगदी रक्कम आणि सोने चांदीचे आभूषण चोरीला घेतलेत. ही घटना पारडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. पारडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि 30 तासांच्या आत गुप्त माहिती मिळवून आरोपी आकाश नितेश चाचरकर आणि एक विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलाय. आरोपी आकाशकडून पोलिसांनी 1,66,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. त्याचबरोबर 3 विधी संघर्षित बालकांनाही या चोरीत सामील असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पारडी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास करून आरोपींचा पर्दाफाश केला आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. पुलिस थाना पार्टी अंतर्गत फिरियादी है रविंद्र टेकचंद चौधरी. उन्होंने पुलिस थाना पार्टी यहाँ पर आकर तकरार दाखिल की कि उनके घर में से सोने का जेवरात और कुछ नकदी कैश की चोरी हुई है. तो उस आधार पर उस अननोन आरोपी का आधार पर उन्होंने अभी गुना दाखिल किया गया था. तो उस आरोपी का हम शोध ले रहे थे. तो हमारे गुप्त सूत्रधारों के आधार पर जो मिली जानकारी के अनुसार हमने इसमें से वो आरोपियों का शोध लगाया, जिसमें आरोपी है आकाश नितेश चाचरकर और उसके साथ में 3 विधि संघर्षग्रस्त बालक. इन्होंने मिलकर यह चोरी की थी. इस चोरी में आकाश नितेश चाचरकर से, इस आरोपी की तरफ से हमें 1,66,500 रुपये का जो मुद्देमाल है वो मिल चुका है और आगे इस केस की जांच चालू है. इस कार्रवाई हम वरिष्ठों के मार्गदर्शन के आधार मतलब माननीय एसीपी साहब, डीसीपी साहब और हमारे पीआई श्री रंजीत सिरसाट साहब, इनके मार्गदर्शन में किए हैं. इस गुने में आरोपी जो मुख्य है उसका नाम है आकाश नितेश चाचरकर, उम्र 19 साल, रहना मिनी माता नगर है और उसके साथ में 3 विधि संघर्षग्रस्त बालक है. और ये हमने 30 घंटे के भीतर में ही ये हमने कार्रवाई अंदर में की है. पारडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी आरोपींना चक्रे फिरवून 30 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे आणि 1,66,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूर शहरातील कळमना नाका नंबर 4 परिसरात असलेल्या नवीन शनी मंदिर समोरील गोडाऊनमध्ये 26 मार्चच्या रात्री भीषण आग लागली. या आगीने संपूर्ण परिसराला व्यापले असून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. आग इतकी भयंकर होती की आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक तास मेहनत घ्यावी लागली. पाहूया सविस्तर माहिती. 26 मार्चला रात्री 11 वाजता कबाडी गोडाऊन मध्ये लागलेली आग काही क्षणात रौद्र रूप धारण करत सर्व दिशांनी पसरली.
साहू नामक इसमाच्या गोडाऊन मधील आग लागली आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आगीची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली, परंतु आगीच्या भीषणतेमुळे परिस्थिती अत्यंत गडद झाली. आगीची भयानक दृश्य पाहून अग्निशमक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या इमारतीवर न चढून पाणी मारण्याची आवश्यकता पडली. युद्धस्तरावर आग विझवण्यासाठी आग लावणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यात आला, परंतु आग इतकी भयंकर होती की आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक तास मेहनत घ्यावी लागली. आग विझवण्यासाठी एका पाठोपाठ 8 ते 9 अग्निशमक वाहन घटनास्थळी दाखल झालेत. तरीही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमक कर्मचाऱ्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. प्रसंगावधान ठेवून या भीषण आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमक दलाने अखेर आपले प्रचंड प्रयत्न केलेत. त्यामुळे ही आग पूर्णपणे नष्ट करण्याचे कधीतरी शक्य होईल अशी आशा आहे. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या अग्निकांडामुळे परिसरात मोठी धांदल उडाली असून अग्निशमक विभागाच्या शौर्याबद्दल सर्वांनीच त्यांचे आभार मानले आहेत. नागपूर शहरात इमामवाडा परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 3 तासात तिन्ही आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 4च्या जलद कारवाईमुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर. इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील 24 वर्षीय महिलेची आरोपी निलेश मेश्राम याच्याशी 2016-17 मध्ये ट्युशन क्लासेस दरम्यान ओळख झाली होती. प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे आरोपीने महिलेच्या वडिलांना धमकी देण्यासह मारहाण केली होती. 25 मार्चला महिलेच्या घरी गाडीची तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. यानंतर 26 मार्चला दुपारी 3 वाजता जाटतोड रोजी चौकात पान ठेल्यावर बसलेल्या महिलेच्या वडिलांवर आरोपी निलेश मेश्राम आणि त्याचे साथीदार ईश्वर सोमकुंवर आणि अक्षय सावडे यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय. या घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4चे पथक तात्काळ सक्रिय झाले आणि पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 तासात मौदा नागपूर येथून आरोपींना ताब्यात घेतलाय. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत. नागपूर शहरात पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे 3 तासात आरोपींना गजाआड करण्यात यश आलं आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256, सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वसाधारण समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.